जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई। हा दादा, तुमचं नाव कळेल का? योगेश दादा ताम्हाणे, बाणेर पुणे बोलतो तुम्ही? अच्छा, योगेश दादा ताम्हाणे, बरं बरं बरं. पुणे. कधीपासून तुम्ही स्वामी सेवेत आहात? 2003 पासून. म्हणजे ऍक्च्युली 4 ला आलेलो मी, पण 3ला मला स्वामींच्या बद्दल थोडं समजलं होतं. म्हणजे जवळजवळ एवढा विश्वास 2003ला म्हणजे आमचे मामा वगैरे सांगायचे स्वामींचं करत राहा, पण एवढं मला त्याच्याबद्दल काही इंटरेस्ट नव्हता आणि जास्त त्यात गेलो नाही पहिली गोष्ट. आणि 2004ला माझ्या एका मित्रांनी मला सारामृत आणि पोथी आणून दिली ती अध्यायाची. बरं. आणि तिथून पुढे मला थोडी सुरुवात झाली, पण मन लागत नव्हतं. आणि मी त्यावेळेसच स्वामींचं एक मठ आहे पुण्यामध्ये, 5-6 किलोमीटर अंतरावर. एकाने सांगितले की मठात जा, बरेच काही प्रश्न असतात सुटतात त्या मठामध्ये. आणि मग त्या मठामध्ये गेलो आहे मी. म्हणजे मी केंद्रातून सुरुवात झाली, केंद्रात मी कधी गेलो नाही. आधी मध्ये जायचो, पण 3 अध्यायन आणि 11 मध्ये सांगितलं होते कारण मला करायला परत राहा. आणि मग ते मी करायचं पासून एवढं मन लावून किंवा एवढं इंटरेस्टिंग मला तिथं वाटत नव्हतं पहिली गोष्ट. आणि स्वामी सेवेत येण्या अगोदर अक्कलकोटला जाऊन आलो होतो मी. आणि माझी भक्ती दत्त महाराजांची झाली केली. 2003 पासून दत्ताची भक्ती झाली होती आणि दत्त महाराजांच्या सेवेतूनच हळूहळू मग याच्यामध्ये स्वामींच्या मार्गामध्ये आले. नंतर मग इथं कोकणी चौकामध्ये अनंत मठ म्हणून आहे, त्या मठात जायचं गुरुवार पौर्णिमा वर्ष 2 वर्ष. मग तिथून आपले बरेचसे प्रश्न ताई ना, अनुभव भरपूर त्यांच्या आले मला. म्हणजे भरपूर असं हो भयंकर अनुभव आहे, छोटे मोठे पुष्कळ अनुभव दिले महाराजांनी. जुना काळ फार वेगळा होता, ते डिप्रेशन मध्ये सांगता पण नाही अजिबात. पण एक आधार महाराजांचा वाटला आणि तिथं मी बऱ्याच लोकांना सांगितलं बाबा ह्या वाटत तुमचा भरपूर सेवेकरी आपण गोळा केले, जायला लागले. असं करत 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 माझं 2004 पासून स्वामी सेवा म्हणजे चालू 5, 6, 7ला चालू झाली. तुम्ही चांगले सांगितले म्हणजे बऱ्यापैकी बरेचसे प्रश्न आपोआप सुटले, काही काही न सुटणारे प्रश्न होते सुटले की महाराजांच्या कृपेने. त्यांनी भरपूर चमत्कार केले. असे बरेच काही काही गोष्टी कोणी नाही सांगतात. अशा पद्धतीने क्रिटिकल विषय होते महाराजांची. मला त्याच्या म्हणजे दृष्टांत पण दिले आणि दाखवून दिलं. म्हणजे हा तेवढी दृष्टांत त्या मठामध्ये भरपूर झाले मला. सेवा करता दादा? मग तिथं मठामध्ये मला एक म्हणजे फक्त गुरुवारी पौर्णिमा दर्शन घ्यायचं, आरती घ्यायची एवढी चालू होतं. आणि मला स्वामींच्या त्या काळात काय लागलं ना, पुण्यामध्ये गोगावले मठ, मंडईचा मठ अशा ठिकाणी जायचो फक्त. तेव्हा म्हणजे मला काय माहिती होती पहिली गोष्ट काय करतात काय नाही ना. पण ते काका सांगायचे स्वामींचे नामस्मरण करा, 1 माळ तरी जपत राहा आणि गुरुवारी पौर्णिमा चुकू नका पहिली गोष्ट मला. बरोबर. मग जर गुरुवारी जर पौर्णिमा मी जायचो मठामध्ये आणि मग कधी पुण्यामध्ये गेलो तर दगडूशेठपाशी मंडईपाशी स्वामींचा मठ आहे बघा, त्या मठामध्ये अवश्य जायचो. गोगावलेच्या मठात 1-2दा गेलतो मग त्यांनी. पण स्वामींचं पुढे समजलं ना त्या ठिकाणी मी जायचो. पुस्तकं त्यांची वाचायची, त्यांची बरीच काही मासिका भेटायची, ते आणायचो, ते वाचायचो, अनुभव वाचायचो. आणि मग ते अनुभव वाचून वाचून जे आहे ना, मग स्वामीकडे थोडं जरा मी गेलो, ओढलं. हे असं होतं तसं होतं. मग त्यांची बखर वाचली पर्यंत मी. बखर वाचल्यावर मला हो बखर ती फार मोठी बखर होती. गोपाळबुवा केळकरांची का? केळकरांची बखर मला आज दिली होती एखादी अशी वाचायला. पुण्या कधी मला काही सापडा त्याप्रमाणे परत बखर वाचल्यावर स्वामींची भक्ती अजून वाढत गेली माझी. 3 अध्याय 11 माळी चालूच होते माझं बरं का. पण असं ते नंतर मग ते सारामृत मनापासून वाचलं ना, मग समजलं काय बरं काही गोष्टी ना. पहिलं कसं एक कुठल्या कामा करता सेवा घेतली ना की ते आपलं 3 अध्याय वाचायचे मग वाचायचे मंडळ वाचत होतं. नंतर मग ते मंडळ वाचायला लागल्यानंतर समजायला लागलं बाबा काय असायचं तसं स्वामींच्या लिला बरंच काही कळायला लागल्या. असं करत करत 2020-19 पर्यंत मी अजून त्या मठात जात होते. हो का? अरे वा. अजून ते मठ चालूच आपला गुरुवार पौर्णिमा आपला. आता रेग्युलर जात नाही एवढं, पण महिन्यातून 2 महिन्यातून एकदा चक्कर होती. आणि मग असं करत करत 2020 मध्ये मग प्रदीप दादांचा मला ग्रुप भेटला. बरं, आपले प्रदीप दादा सोनवणे. त्यांचं सांगलीला
संगमनेरच्या इकडे केंद्र चालू होतं आणि मग त्यांची युट्यूबला मी एक व्हिडिओ पाहिला होता. तेव्हा एक कोरोनाचा काळ होता बघा, त्यावेळेस थोडं मग घाबरून जातो ना. पण त्या काळामध्ये दादांचं मला ते समजलं. त्यांना मी पर्सनल फोनवर त्यांच्या कॉल लावला, बोलणं झालं आणि 8-15 दिवसामध्ये त्यांच्याकडे गेलो मी दादांकडे. दादांकडे गेलो, मग त्यांनी काही सेवा दिली त्या मला. तेव्हा माहिती होतं आपल्याला ना, संकटमध्ये लिंबू सेवा होती त्यावेळेस आणि परत अजून आरोग्य सेवा होती. पण आरोग्य सेवा आणि लिंबूची सेवा दिली. लिंबूची सेवा. पण ते हनुमान तिथून पुढे आहे ना, दादांमुळे मला हनुमान चालीसा, रामरक्षा, 14 वाद्य ह्या गोष्टी समजल्या मला. रामरक्षा कधी वाचली होती, त्या सेवेत बरेच काय सूत्र होते, काही मंत्र होते. मग तिथून पुढे सेवा करायला लागल्या. खऱ्या सेवा मग तिथून चालू माझ्या स्वामींचं आहे ना, आधी नामस्मरणच होतं. तर नामस्मरण करणे, मठात जाणे, दर्शन घेणे एवढंच होतं. तुमची सेवा कशा करायच्या ते दादांच्या समजलं मला. मग तुझी सेवा चालू करून 2020-21 ला त्यांनी मला ऍडमिट केलं त्यांच्या ग्रुपचं. अरे वा. 50-60 ग्रुप माझ्या आहे ऍडमिट. 50 ते 60 ग्रुप तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही त्याचे ऍडमिन आहात. महिला सेवेकरी ग्रुप का? महिला सेवेकरी. त्या ग्रुपला 400-500 लोक असतात. म्हणजे 50-60 हजार लोक आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. दादाकडे सेवा घेणं, त्यांना देणं, ते काम चालू झालं. म्हणजे तुम्ही स्वतः सेवेत आलात आणि आता सेवाही देताय लोकांना दादा सांगितल्याप्रमाणे. आणि तिथून पुढे लोकांचे विरोध यायला लागले, अनुभव लागले. मग अजून दादाबद्दल थोडं म्हणजे हे वाटायला लागलं ना. मग त्यांच्या करेघाटात मध्ये गेला. करेघाटात पण 2-3 वेळा झालं माझं. नांदूर शिंगोटे तिथे आहे. नांदूर शिंगोटे करेघाट. नांदूर शिंगोटच्या अलीकडे 2-3. मग तिथून मग ना पारायण, गुरुचरित्र पारायण वगैरे पहिले तिथून चालू होतं तेवढंच पारायण. आणि त्याच्या अगोदर म्हणजे ना स्वामी सेवेच्या अगोदर माझं गुरुचरित्र सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यामध्ये गुरुचरित्र पारायण केलं 2003 साली. नाही, दत्त मंदिरात केलं टाकतं. आणि ते जुनं होतं फार गुरुचरित्र. तेव्हा थोडं मी डिप्रेशनला होतो. भक्ती काय माहिती होतं बरोबर. आणि आधी ज्ञानेश्वर महाराजांचा पंढरी या वारी आमच्या असल्यामुळे ना तेवढंच फक्त माहिती होतं. बाकी एवढं हे होतं पुढे गोष्टी. गुरुचरित्र कधी मी हरिपाठ पण नव्हतं वाचला, पण गुरुचरित्र पहिल्यांदा वाचलं होतं दत्त मंदिरात जाऊन. त्याचा रिझल्ट मला चांगला आलता. मी जॉब लागला होता कामाचं म्हणजे. आणि तिथून पुढे मग ना नवनाथ पारायण केली. ओल्या अंगाने बरेच पारायण होती. नवनाथ पारायण, दासबोध, दत्तमात्म्य ही ग्रंथ सगळे वाचले होते पहिल्यांदा सुरुवातीला. आणि मग ह्या नित्य सेवा वगैरे ना ह्या दादांच्या काळाल्या काही चालू केल्या सेवा. मग दादांच्या काळापासून गुरुचरित्राची बरीच पारायण झाली, नवनाथाची पारायण झाली. आणि श्रीपाद श्रीवल्लभाचं पारायण मला म्हणजे स्वप्नात येऊन सांगितलं होतं करायला. श्रीपाद श्रीवल्लभ ऐकून होतं फक्त मी, मला माहित नव्हतं काही. आणि मग एकदा ना स्वप्न पडलं असं फक्त आहे ना, पोथी मांडलेली आहे, नारळ मांडला, कलश मांडलेला आहे आणि श्रीपाद राजमचा काहीतरी माझ्या डोक्यात कानाचा आवाज कळलं नाही मला. आणि दुसऱ्या दिवशी मग आमच्या दत्त मंदिरात जाऊन येणार विचारला, हा ग्रंथ भेटेल का? तुम्ही हाय ग्रंथ तो. आणि त्या दिवशी मग त्यांनी मला तो 450 पानाचा ग्रंथ खंड वाटत बघा मंदिरामध्ये भेटला आमच्या मंदिरामध्ये. आणि त्या दिवशी मला गिरनार पर्वताची उदी पण त्याने दिली. उदी आली होती ना, ती उदी भेटली. ते पारायणाची पोथी मी कसं वाचायचं माहिती होतं मला, त्याचं मी कधी पारायण केलं नव्हतं. आणि मग ती पहिल्या दिवशी किती अध्याय, दुसऱ्या दिवशी किती अध्याय. आणि मग काय कळत त्या संध्याकाळी 5-9:30 समजलं मला की असंच आहे, एवढं राज्य वाचले असतात. मग ती ग्रंथाची स्थापना पूजा मान्य केली ना, आणि स्वप्नामध्ये मला आज दिवशी दाखवलं ना, सेम तशी मान्य झाली ती ऑटोमॅटिक. त्या 53व्या अध्यायामध्ये ना शेवटचा अध्याय छोटा आहे, त्यात दिलं होतं की ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभाचं पारायण चालू असतं त्या ठिकाणी दत्त महाराजांचा न सांगता प्रसाद येत असतो. आणि 4थ्या दिवशी काही ना बरोबर का म्हणजे खरं मी मध्ये कुठं असं नाही ते केलं आजकालच्या काळामध्ये दिलं असं दिलं लोकांनी काहीतरी आपलं, परंतु वाटत नाही मला. आणि तो ग्रंथ मी ना कुठल्या अपेक्षा पोटी लावला नव्हता, म्हणजे माझं काही काम करतो त्यामध्ये मला एखादी सांगितलं की बऱ्याच प्रश्नाची उत्तर आपली या ग्रंथामध्ये भेटतात. बरोबर. आपल्या ज्या अडचणी काही ना त्यात म्हणजे हा ज्ञानप्रबोध ग्रंथ आहे थोडाफार, ज्ञानेश्वरी, गीता आणि त्या शक्ती आणि ज्ञान दोन्ही गोष्टीचा संगम येतं ग्रंथामध्ये. आणि मग ते पारायण करताना तिसऱ्या दिवशी मला प्रसाद घरी आला. अक्कलकोट झाला प्रसाद तो. आणि नंतर म्हणलं बाबा खरं आहे. आणि नंतर त्याचं उद्यापन वगैरे केलं. उद्यापन झाल्यानंतर त्यात दिलं की आपण घरी मुलं जीव घालू शकता किंवा त्या ठिकाणी क्षेत्र असेल त्या ठिकाणी आपण प्रसादाला काही देऊ शकतो. आणि म्हणलं त्याला अक्कलकोटला जाणं शक्य नाही, कारण आपल्याला जाणं शक्य नाही. ऑटोमॅटिक ज्या व्यक्ती मला प्रसाद देतात त्यांचा पळालता आम्ही अक्कलकोटला चाललेलो आहे, तुम्हाला काही द्यायचं का? त्यांच्याकडे दिलं मी. त्यांच्याकडे मी दिलं ते. आणि त्यांनी ज्या दिवशी ते डोनेट केलं ना ताई, त्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांचं हे असतं बघा, काय म्हणतात त्याला, श्रीपाद श्रीवल्लभांचं नक्षत्र होते त्या दिवशी. त्यांनी मग ते लागू झालं म्हणजे ते ग्रंथ
त्याची प्रचिती मला उडाली. श्रीपाद श्री वल्लभाची नाही, त्याची प्रचिती खूप आहे बरं का दादा आपल्या चॅनलवर. इंदोरच्या स्वाती मुंगीताई म्हणून आहेत ना, त्यांनी पण त्यांचे अनुभव खूप छान शेअर केलेले आहेत बघा. म्हणजे चमत्कारिक अनुभव. आणि मग त्या ग्रंथ वाचल्यामुळे ना बऱ्याचशा दुर्गुण निर्गुण काही गोष्टी असतात आपल्या डोक्यात त्या ऑटोमॅटिक बाजूला होत्या. हे केलं की असं होतं, म्हणजे त्यात लिहिलेलं आहे आपली अवस्था अशी कशामुळे आहे किंवा आता आपला हा प्रॉब्लेम कशामुळे होतो. ते संपूर्ण तत्वज्ञान त्यात सांगितलं आहे श्रीपाद शंकर भटांनी. हो, शंकर भटांनी तो ग्रंथ सांगितलेला आहे. पण ते ग्रंथ वाचून बरंच आत्मबोध भरपूर होतो, ज्ञान भरपूर भेटतं ग्रंथाचा. आणि प्रचिती पण त्याची चांगलीची. मग ते त्याचे का अनुभव आला. नंतर मग असंच म्हणजे स्वप्न पडलं की गिरणार जाणे शक्य नाही, लांब आहे. आणि मग मला स्वप्नामध्ये असं दत्त महाराजांनी हे झालं बरं का. आणि डोंगर होता असा, डोंगरावर गेलो मी आणि अर्धवट म्हणजे हे बहुतेक गिरणार असावं. आणि मग ऑटोमॅटिक आहे ना मला गाणगापूर अक्कलकोट आलं. म्हणजे बाबा गाणगापूर माझं आवडतं ठिकाणी, तिथं महाराजांनी आणलं मला. तिथून मग एक ती स्वप्न दर्शन झाली, गिरणार पर्वत, अक्कलकोट, गाणगापूर. आणि नंतर एका ठिकाणी बसलो होतो मी आणि स्टँड होता असं. आणि तिथं आपलं जीप गाड्या लागल्या होत्या अशा. तुला पुढे जायचं म्हणजे गाव कुठले म्हणजे तर म्हणजे हे नांदोरशी कुठे गावी स्वप्नामध्ये. तर म्हणजे मग प्रदीप दादांचं मठापर्यंत होतो. त्यांनी मला डायरेक्ट आहे ना प्रदीप दादांच्या घरी सोडलं, त्यांच्या गावी बरं का. आणि गावी सोडलं दादा जेवण करीत बसले होते. म्हणजे हे स्वप्नात आहे की प्रत्यक्षात? स्वप्नात बरं का. दादा जेवण करत बसले होते आणि त्यांनी पिवळा शर्ट कुर्ता घातला होता, असं घातले होते, बसले होते बरं का. नवरी जायची होत्या, जेवण वगैरे वाढलं मला. त्यांनी तिथून मला श्रीपाद श्री वल्लभांचा ग्रंथ सांगितलं दादा बरं का स्वप्नामध्ये. स्वप्न दिला. आणि दिवशी दादांना मी फोन केला ना, दादा म्हणले अहो मी आहे ना तुम्हाला व्हिडिओ कॉल करा म्हणजे कालच्याला मी तीच पाहिली स्वप्नात, तीच कपडे घातली होते. काय सांगताय? हो, हा रिअल आहे बघा, तीच कपडे घातली होते. आणि मग दादा म्हणले गिरणार जा पुढे जा, पण शेवटी गुरुच्या ठिकाणी आपल्याला यावं लागतं आणि आपले सगळे मार्ग मोकळे होत असतात. त्यांनी मला स्वप्न दाखवून दिलं की गुरु आपल्या श्रेष्ठ असतो कुठल्या हिशोबाने आणि आपल्याला ते आपले गुरु म्हणून योग्य ते लाभलेले. त्यांनी स्वप्नात त्याची पूर्तता केली अक्षरशः, म्हणजे दर्शनं घडून दिली. आणि त्यांचं ठिकाण इकडे तिकडे जाऊ नको म्हणे, तू माझे पैसे मिळवते असं त्यांनी स्वप्नात संकेत दिला. आणि त्याच्या आधी मला आहे ना आरोग्य कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा एक अनुभव झाला की तेव्हा मी कंडिशन परवाडी होती, म्हणजे गॅरंटीच होती डॉक्टर अशी. आणि माझ्या बरोबर बरेच काय पेशंट होते, सगळे एक्सपायर झाले कोरोनामुळे दुसऱ्या लाटेमध्ये. आणि त्यावेळेस मी ना ऍडमिट नव्हता, काही नाही करत. ते दादांची सेवा होती, आरोग्य सेवा, कोरोनाची सेवा. ती सेवा पण जमत होतं. पण त्यावेळेस दादा मला रोज आहे ना नमस्कार असं हॉस्पिटलला पाठवायची, तेव्हा मी ऍडमिट होतो. आणि त्यावेळेस जेव्हा टेस्ट करायचो ना, गुरुवारी माझं जेव्हा बोर्ड लागतो, गुरुवार होता, फोन लावला होता. ते म्हणजे तुम्हाला काही होणार नाही तेवढा शब्द होता. काही होणार नाही म्हणे, तर तो शब्द होता. आणि काही झालं नाही, माझ्या बरोबर सगळे लोक गेले, पण त्यात वाचवलं कोरोनामध्ये. तेव्हापासून मग तुमचा थोडा विश्वास जास्त बसला. प्रदीप दादांचे अनुभव तर ऐकत राहावेत असे. आणि त्यांची मेडिकलची मला 20 ते 22 अनुभव आले. मेडिकलची आमची एक मांजर होते ना, ते मांजर असं गायब झालं होतं. अनुभव मी देखील स्वरूपात दिलता, इंग्लिश मांजर होतं ते. आणि बाहेर आम्ही रात्रभर झोपच नाही ना, की ते खाणार काय, त्याला कॅट फूड असं खायला, कुणी पळवलं असेल, कुठं काय गेलं असेल किंवा कुत्र्याने वगैरे खाल्लं असेल. दादा ते निश्चित केलं मी. दादा म्हणजे सकाळपर्यंत मांजर घरी आणि बरोबर सकाळी ते मांजर. तो एक मांजराचा अनुभव होता. मेडिकलचे मुलांचे वगैरे असे बरेचसे अनुभव, म्हणजे काय ऍडमिट नव्हता, त्यांनी कधी ऍडमिट होऊन गेले ना. काय असे क्रिटिकल जे गोष्ट व्हायची ना, त्यातून सावरायचे, सेवा द्यायचे आणि ते शब्द जे बोलायचे ना ते खरे व्हायचे. आता मागच्या आठवड्यातला म्हणजे 15 दिवसापूर्वीचा अनुभव त्यांचा. म्हणजे आमच्या अचानक कणकणी तर आली, इंजेक्शन वगैरे मारून आणलं होतं, पण त्याला उलट्या आणि तुला थांबत नव्हता अजिबात. कोणाला? आणि मुलाला माझ्या. 2 दिवस ना त्याला 2 दिवस जेवलाच नाही अजिबात, जेवणच नाही अजिबात. मग त्याला मला सलिंग लावावं लागेल, ऍडमिट करायला लागेल. दादाला केला फोन, त्याला मला ऍडमिट करायची गरज नाही, सलिंग लावायची अजिबात गरज नाही. मुला दादा तो जेवतच नाही. आम्ही दवाखान्यात परत घेऊन गेलो, डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिलं. म्हणजे आता उलटी होणार नाही. घरी आलो, दादा म्हणले तू म्हणजे दादा ते पोटात आणण्याचं करण्यात 3 दिवस झाले, जेवण जात नाही, काय करायचं. दादा म्हणले 10 मिनिटात तू जेवण मागणार मला. 10 मिनिटात जेवण मागणार मला, ऍडमिट करू नका. आणि ज्या गोळ्या आणल्यात ना त्या गोळ्या सगळ्या फेकून द्या म्हणे बाहेर पाहिजे, एकही गोळी देऊ नका बरं का. एवढं म्हणजे. आणि मी 10 मिनिटं बाहेर गेलो, 10 मिनिटात मला तो स्वयंपाक म्हणजे कुकर लावला होता. तर म्हणलं कुणाला स्वयंपाक, म्हणजे त्यांनी जेवण मागितलं, जेवण मागितलं, पोटभर जेवला, झोपला. दादाला परत 10 वाजता फोन केला. दादा म्हणजे उलटी होणार नाही, म्हणजे नाही होणार. उलटी जरी नाही, एकदम गुरुवार होता ना, थंडी झाला एकदम अक्षरशः. म्हणजे त्यांचे बरं झाला.
अनुभव त्यांचे मला मेडिकलचे भरपूर पडले. मला स्वतः कोरोनातून वाचवलं आणि मुलाबाळांचे असे तसे भरपूर प्रश्न आलेले आहेत त्यांचे. अनुभव पुष्कळ त्याला आलेले आणि श्रीपाद श्री वल्लभाचा एक अनुभव थोडा आला मला. आणि नंतर मग असं करत करत बरेच म्हणजे दादांच्या मठातून किंवा दत्त जयंतीला एक पारायण केलं आता 100 पारायण म्हणतो ना, ते एक तेवढं पारायण केलं. घरी पाच गुरुचरित्राची पारायण झाली माझी. आणि 1-2 वर्षापूर्वी असं स्वप्न पडलं होतं. स्वप्नातच मला गुरुचरित्र पारायण करायला सांगितलं. असं तुम्ही सांगितलं तेवढं आठवत नाही, पण एक फोटो होता. ते फोटो 2 समोर मांडले होते, वेगळं होतं. आणि असं एक उंदिराला देवराज गेला, ग्रंथ मांडलाय गुरुचरित्र. आणि मग मी परत ते ग्रंथ आणला, वाचलं. आणि ते फोटोमध्ये चिले महाराज आणि शंकर महाराज होते. हो का? अरे वा. तेव्हा मला शंकर महाराजांचं माहित नव्हतं, चिले महाराज ते मला माहितच नव्हतं. कोण आहे आणि मग ते कोणी काय माहित नव्हतं. पण मी ते पारायण केलं आणि सुरुवात माझी झाली ज्ञानेश्वर महाराजांपासून. नंतर दत्त महाराजांनी स्वामी समर्थांना पाठवलं. 18 वर्ष स्वामींनी सेवा करून 18-19 वर्ष चालू माझं 2003 पासून आतापर्यंत. आणि मग पुढचं विधिलिखित त्यांना माहिती असतं. त्यांनी शंकर महाराजांचं असं काय त्यांना त्यांच्या पाठवायचं काय करायचं असेल सांगता येत नाही काही व्यवस्थित. असंच आहे ना. मग अशा अनुभवायचं एक तर आमच्या आईचा पण थोडा मेडिकलचा विश्वास थोडा बघित चालू होता सगळा. दादांनी सांगितलं 100% चालणार आहेत त्या, काळजी करायची गरज नसते. 5-6 डॉक्टरांनी केले, डॉक्टरचा काहीच फरक नाही पडला. पैसे बरेच काय घालवले. चालण्यात त्रास होता. मणक्यातून खूप गॅप झाला त्यांच्या. ऑपरेशन करायचं होतं. आता ऑपरेशनला खर्च बरा असतो आणि ह्या वयामध्ये ऑपरेशन म्हणजे सक्सेस होऊ शकत नाही. बरोबर आहे ना, वयानुसार नाही होत. आणि मग मी दादांनी मला सेवा दिली, त्याची सेवा चालू होती. की आरोग्याची वेगळी सेवा होती, ती सेवा करत राहावं, ती सेवा चालू होती. आणि असं करता करता तुमच्या चॅनलला मी तुम्हाला तुम्ही कोणी मला माहित नव्हतं. शंकर महाराजांचा माझ्या 8 दिवसांनी शंकर महाराज डोळ्यासमोर सारखे बरं का. आणि त्यांचं स्टेटस मी ठेवत नव्हतो का ते दिसायला थोडं हे असं बोलू नये. लोकांना माहित नाही ना, ज्यांना माहितीये त्यांना माहितीये. पण स्टेटस वगैरे मी ठेवत नसतो शंकर बाबांचं कधी. आणि माझे काही मित्रमंडळी ते पण शंकर बाबांचं करतात बरं काय. ते त्यांना मी स्वामी मार्गात आणलेलं आहे, पण ते स्वामीला जाऊन शंकर बाबा जात असतात. एका मित्राला फोन केला, म्हणलं अरे शंकर बाबाचा मठाचा असं तुम्हाला म्हणलं तुला स्वामींनी बुद्धी दिली आहे तिकडे जाण्याची. आणि त्यात तुमचा व्हिडिओ मी शंकर महाराजांचा व्हिडिओ आणि त्यात मग त्या व्हिडिओला मी पाहिलं बाबा काय पुढे मठ येतो माधवबाग सांगलीचा होता आजीदारांचा मठ होता. मग म्हणजे बाबा ही व्यक्ती कोण आहेत काय आहे. मग त्यांनी सांगितली माहिती सगळी अशी अशी. आणि मग ते माझ्या एखाद्या मित्राच्या गावची निघली पाठ. मग ते म्हणजे तुम्ही पुढे राहिला, म्हणजे पुढेच राहिलाय तर म्हणजे तुम्ही शंकर बाबांना जाऊन या म्हणे अक्षरशः. आणि मग शंकर मठात मी गुरुवारी गेलो, त्यांची पोथी आणली धनकवडीच्या. आणि पहिल्यांदा गेलो शंकर मठामध्ये, तिथलं काय माहित नव्हतं. ती शंकर गीता आणली पहिल्या दिवशी. मग दादाला सांगितलं होतं की दादा मी शंकर गीताचं पारायण करणार आहे, थोडं माझी इच्छा आहे, म्हणजे करा पारायण तुम्ही. एका बैठकीत ते पारायण केलं 8 तास द्यायचं. दुसरं पारायण झालं. हो. आणि दुसरं पारायण केलं. तिसऱ्या पारायणाला म्हणजे आता ते रिपोर्ट यायचे होते आमचे, म्हणजे रिपोर्ट चांगली येतील. पण देव परीक्षा पाहत असतो ना. आणि रिपोर्ट एकदम वाईट आली थोडं राही झालं. पण मला सेवा नाही सोडायची आपण. 4थं पारायण केलं, 5वं पारायण केलं. आता ऑटोमॅटिक आहे ना ताई, आमच्या आईच्या पायाची सूज आपोआप उतरली. आणि ती एकटी तिला धरून यायला लागली वॉशरूमला वगैरे, एकटी जायला लागली हळूहळू. त्यांच्या कृपेने आता मला चांगले आयुर्वेदिक डॉक्टर भेटले. आता ती काल उभी राहिली, म्हणजे अशी प्रगती 80-90% प्रगती झाली. 10% बाकी आहे, पण ती पूर्ण करणार मला थोडी. म्हणजे तुमची परीक्षा पण घेतली ना तुम्ही, करता की नाही कंटिन्यू हे पारायण? कंटिन्यू कंटिन्यू करते का ते. आणि मग ते शंकर बाबांचं पण मग तिथे ना ते 2-3 वेळा त्यांचा अनुभव कसा आला माहिती काय, सुगंध हे झालं म्हणजे तुम्ही लोकांचे अनुभव आहेत. चलो मी शंकर बाबांचे काय युट्यूबला सर्च करतो शंकर बाबा कोण होते, कसे होते, काय होते. ते शंकर गीतात सगळे प्रश्न त्यांचे भेटतात. जे श्रीपाद श्री वल्लभामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटतं ते शंकर गीतेमध्ये भेटतं. त्याचा आत्मज्ञान भरपूर त्यामध्ये. आणि ते भौतिक ते परीक्षा भरपूर बघत असतात अक्षरशः. आणि त्यांचे एवढं मला भावलं की ना त्यांनी स्वतःला कधी मोठेपणा करता नाही. ते सांगायचे स्वामींचं काय करायचं काय, माझं नाव घेणार तुम्ही, म्हणजे गुरु बंधू म्हणून म्हणतो आपण, त्याप्रमाणे त्यांचं कार्य अक्षर ते स्वतः ते कधी गुरु म्हणून घेत नाही. ते म्हणतात ना माझ्या वडिलांचं करा, माझ्या बापाचं तुम्ही करा, माझं सेवा करायची गरजच नाहीये. आणि मग म्हणजे आपला हा मार्ग आपल्याला काही सोडायची गरज नाही, आपला एकच मार्ग आहे स्वामींचा. आणि आपण त्या मार्गात आहोत. फक्त आता जसे प्रदीप दादा आहेत, शंकर बाबा आपले आहेत अक्षरशः. आणि याच्या अगोदर आहे ना मी माझा नित्यांशी युट्यूबला अनुभव सांगितला बघा 2-3 वर्षापूर्वी. त्याच्यात प्रदीप दादांचा अनुभव होता तो. पण त्यात मी सांगितलं की शंकर महाराज जे होते सर्वसामान्यात राहायचे ना असे लोकांमध्ये,
हा, तर त्यावेळेस त्या लोकांना कळलं नाही. त्यांच्या बरोबर राहील लोक आहे जिवंत अजून सांगतात त्यांची अशी होती तशी होती. आणि म्हणलं आता ते मोठे झालं अक्षरशः की त्यांचं ते समाधी सोहळा वगैरे तुम्ही पाहिलं असेल किती गर्दी असते काय. मग ते सर्वसामान्य माणूस होते अक्षरशः. लोकांनी आता पाहिलं अलीकडचे आहेत शंकर बाबा. आणि त्यावेळेस मी सांगितलं की प्रदीप दादा पण असे काही विषय होणार की आता आपल्याला वाटते आपण म्हणजे आपली पुढची पिढी सांगेल की बाबा हा प्रदीप दादांचा माणूस होता की हा प्रदीप दादा संपर्कातला माणूस होता. का असं त्यांचं नाव वाढणार आहे पुढे गोष्टी. आणि ते सेम तसंच आहे बरं का. दादांचं बोलणं पण आहे ना सेम तसंच असं की ते बोलायचे ना आपण त्यांची शंकरगीता वाचतो की स्वामी समर्थांचं जे वाचतो ना आपलं बखर वगैरे त्यात स्वामी कसे बोलायचे काय उत्तर द्यायची अशी पटकन कुणी सेवेकडे गेला दादा कशीच बोलतोच पटकन की असं आहे ते तसं नाही तसं करा हे असं नाही असं करा. म्हणजे त्यांनी एक धर्तीवरती ना कार्य करण्यासाठी पाठवलेले अंश आहे. हो ना स्वामींचे दूत असल्यासारखेच आहेत. स्वामींच्या रूपासारखं आहे अक्षरशः ते. आणि त्यांचं अनुभव मला म्हणजे फक्त ना सेवा संपूर्ण जे शिकलो ना मी करायला ते दादांच्या गोष्टी मला फक्त आपली साधी गोळी बघतो ती पहिली आपण शिकलो म्हणायला. मग तुम्ही रोज काय काय सेवा करता दादा नित्य सेवेत काय? माझं ना ते 3 अध्याय 11 माळी चालू आहे माझी 2003 पासून. आणि प्रदीप दादांची संकट मोचन गणपती सेवा लक्ष्मी प्राप्ती सेवा आणि हरिपाठ एक माझं पहिल्यापासून चालू तेवढ्या सेवा आपल्या काही मंदिराचे दर्शन खाली विजय माझ्या मनाने काही सेवा तयार केल्यात मी तेवढ्या सेवा तारक मंत्राचा अनुसार आपलं चालू असतं आधीमध्ये. आणि कुणी असं आजारी वगैरे असेल तर सेवा वेगळ्या असतात ते घेत असतो ते करत असतो. आईची सेवा चालू आहे माझी शंकर महाराजांची चालू सेवा आहे. दादांची पण सेवा जी आहे चालू आहे तारक मंत्राची वगैरे ती चालू आहे. एक सेवा त्यातली बंद केली मी पण बाकी तारक मंत्र आणि कुशामृत जल जे आहे अक्कलकोटचं ते अक्कलकोट ते कुशामृतला आता बाकीचं जरा वेगळंच ऐकलं होतं बरं युट्यूबला. पण ते बाकी काय फिरायला काही ठिकाणी जरा थोडं वेगळंच त्याचं वातावरण ऐकलं. पण डायरेक्ट अक्कलकोटला जायचं आपल्या महाराजापाशी स्वामींच्या तिथं चोळप्पा महाराजांच्या फिरतं घ्यायचं बस. आणि त्याच्यावरती आपलं तारक मंत्र म्हणायचा आणि द्यायचं आपल्या पावर आहे. म्हणजे तुम्ही जॉब करून एवढ्या सगळ्या सेवा करत आहात महाराज करून नाही. आणि दत्ताचं दर्शन आपलं रोज असतं ग्रामदेवाचं दर्शन रोज असतं हनुमंताचं महाराजांचं महादेवाचं जे काय आहे त्या गोष्टी ज्या काही अनिष्ट प्रथा त्या आपण पाळत नाही पाहिजे जुन्याच्या काळात होत्या आपल्या अश्वत्या कोंबड्या कापी तिथे असलं ते बंद केले मी असं स्वामींच्या मार्गापासून ना त्या गोष्टी बऱ्याचशा बंद केल्या आपण. पण स्वामींची प्रचिती घडोघडी तिथे म्हणजे ना ती सांगता येत नाही माणसाला असं पण महाराज मागा असतात. आता मला त्या आई करता फार मी डिप्रेशन करतो म्हणजे बरंच आहे ना युट्यूबला इकडे विचार तिकडे विचार हे कर ते कर. दादा सांगायचे काळजी करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही. त्यांनी मला सांगितलं तुम्ही MRI काढू नका सोनोग्राफी काढू नका काही करू नका कुठे फक्त ही सेवा चालू ठेवा. पण शेवटी आशा असते माणसाला कुठल्या गोष्टीची आणि घरच्यांचं पण थोडी हे करतात ना काय फायदा नाही. मग त्याकरता मी MRI सगळे काढले होते डॉक्टरचे ट्रीटमेंट घेतलं होत्या औषध उपचार चालू केले पण त्यामध्ये मला काहीच म्हणजे गुन्हा काढीचा गुन्हा आला त्याच्यावर काहीच गुन्हा. दादांची सेवा शंकर महाराजांचे पारायण बरं का आणि ह्या सेवेने मला फरक चांगला पडला अक्षरशः भयंकर अनुभव आला अक्षरशः. आणि प्रदीप दादांच्या ऍडमिन असल्यामुळे तुमचा पण स्वामी सेवेकरांचा ग्रुप पण खूप मोठा झाला असेल त्यांचे अनुभव तर आणखी वेगळे असतील नाही का? हा आहेत आता ते आपण दादाकडे सेवा घेतो लोकांची सेवा अनुभव येतात भरपूर अनुभव होतात असे कुणी काही सांगेल काय पण अनुभव आपल्याला बरं वाटतं ते अनुभव सेवा दिली बरेच काही काही प्रश्न सुटत नाही ते काही प्रारब्धाचा भाऊ असेल त्यामुळे सुटत ते प्रश्न. बरेच लोकांचे प्रश्न सुटतात 90% प्रश्न सुटतात त्यांच्याकडनं 10% राहत असतील. पण ते पहिली गोष्ट माहितीये का एक विश्वास ठेवावा लागतो. बरोबर विश्वास असेल ती सेवा मन लावून करायला लागते तर अनुभव येतो माणसाला. तुमचे प्रारब्धाचे भोग आहे तुम्ही सेवा किती करता विश्वास किती तुम्ही वागता कसं तुमचं कर्म काय ते आहे त्याचे नाही. आपण ज्ञानेश्वरी वाचली आपण ना ज्ञानेश्वरी सर्व काय सारखी हो ना. आणि शंकर महाराज ना लोकांना ज्ञानेश्वरी वाचायला सांगायचे त्यांचं प्रेम होतं ज्ञानेश्वरी महाराजांच्यावरती. आणि मग मेंदळ्यांच्या वाड्यामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करायला त्या आत्महत्या करायला चालल्या होत्या पण त्यांना प्रबोधन करून त्या ज्ञानेश्वरीचे पारण करत होत्या. आणि ते त्यांनी गरीब श्रीमंत भेद पाहिला नाही कारण ते बाबूराव रुद्र गरीब होते एकदम त्यांच्या घरी राहायचे मेंदळ्या वाड्यात राहायचे नगरला राहायचे मोठमोठ्या लोकांच्यात राहायचे ते पण त्यांनी असं गरीब भेद पाळला नाही. आणि आपण जेवढे देवाचे करतो ताई तेवढ्या देवाचे शंकर महाराज करत होते त्यामुळे शंकर महाराजांचं मला जास्त भावलं बरं का. त्याचे तुळजाभवानीला जास्त मानायचे खंडोबाला मानायचे स्वामी त्यांचं आराध्य होतं पहिली गोष्ट. आणि ज्या मी माझ्या आयुष्यात ज्या ठिकाणी गेलो मी सगळ्याच मला एकत्रितपणे ते शंकर बाबा भेटले. कारण कुलदैवत आणि आपलं इष्टदैवत हे शंकर महाराज त्यांची माझी एकच पहिली गोष्ट. हो ना. स्वामी समर्थांनी शंकर महाराजांनी तुळजाभवानीच्या रूपात दर्शन दिलेलंच आहे ते दोन्ही आहेत आपली कुलदेवी पण आहे आणि कुलदैवत पण आहेत असं म्हणजे आपल्याला सोडून कुठे ब्रह्मच आहे
पुढे जायची आपल्याला गरज पडत नाही. आणि प्रत्येकाचे मार्ग आणि ते स्वामी माझ्या काही गोष्टी अपूर्ण होत्या ते स्वामींनीच आज्ञा केली की शंकर बाबा जातो बाकीचे काम करते. आपल्या आवडत्या शिष्याकडे सोपवतात एखाद्या भक्ताला जर अडचण असेल तर. तुम्ही स्वामींचे बकर वाचले ताई, जे लोक त्यांच्याकडे जायचे ना काही काहींचे प्रश्न स्वामी स्वतः सोडवायचे. काही काही ना मग ते माळी बाबा म्हणा, शंकर महाराज म्हणा किंवा अजून त्यांचे जे काय आहेत आनंदनाथ महाराज म्हणा, मग त्यांचा अभ्यास पण स्वामींचा आहे ना, स्वामींचा अभ्यास पण करायला पाहिजे. स्वामी समर्थांचं ते बखर वाचून सगळं समज त्यांचे संप्रदाय किती मोठा होता, शिष्य कुठे होते, त्यांचं काय काय होतं, म्हणजे त्याचा सगळा अभ्यास थोडाफार पाहिजे. स्वामींचं जर पूर्ण होतं. खूप छान सांगता तुम्ही दादा. अभ्यास पाहिजे, अंधविश्वासाने कोणावरही विश्वास ठेवून नाही केलं पाहिजे स्वामी सेवा. अभ्यास पाहिजे. दादा जेव्हा पहिला म्हणजे ना नवीन त्यांचं प्रदीप दादांचं मला काय एवढं माहित नव्हतं बरं का. मी पहिलं आपल्या आमच्या आनंद मठात जायचो. आता कोरोनाचा रिपोर्ट जे घ्यायला लोक गेलते ना आणि त्यावेळेस थोडं माणूस घाबरून गेलो. आमच्या काकाने केलता पण तुम्ही काय होणार नाही. मग ते दादांचा व्हिडिओ आहे ना युट्यूबला याच्यासारखा बरं असं. आणि मग प्रदीप दादांचा व्हिडिओ मी कधी पाहत होतो, म्हणजे एकदा पाहिलं म्हणजे बाबा काय असतं बघूया. मग तो व्हिडिओ फार अनुभव मोठा होता त्यामध्ये. त्यांना मी म्हणलं माणूस भेटेल कसं काय, कॉन्टॅक्ट होईल कसं काय. कमेंट मध्ये नंबर त्यांचा पाहिला, कॉमन नंबर होता. डायरेक्ट फोन लावला त्यांना, 15 मिनिटं बोलले पहिल्यांदा दादा. आणि मग कधी मला लगेच आरोग्य सेवा पाठवली, तेव्हा ऍडमिन वगैरे करून होतं असं बरं का. स्वतः सेवा पाठवायची. सेवा पाठवली आरोग्य सेवा. मग त्या आरोग्य सेवा मी केली, जमली मला. त्या ग्रंथ भेटले, काही केशवाचं पुस्तकात काही मंत्र होते. आणि मला म्हणजे तुमच्या मिसेसला रिपोर्ट आला कोरोनाचा ना, म्हणजे काही नाही कोरोनाचा रिपोर्ट येणार नाही आणि आला तर चुकीचा रिपोर्ट येतो. मी जाऊन सेवा केली. काही त्रास झाला आमच्यापैकी, काही त्रास झाला काय नाही. आणि कामात पण आहे ना माझ्या, आता ते नवीन कोरोना म्हणलं की लोक घाबरायचे ना, त्याच्या घरात कोरोना आहे त्याला ऑफिसला देत नव्हते. पण ते आमच्या ऑफिसला कळून दिलं नाही मी शेवटपर्यंत. कामाची खाड झाला नाही, ती व्यवस्था झाली. माझे पण कोरोनाच्या काळात म्हणजे मला ऍक्च्युली कोरोना झाला होता बरं का. सेकंड म्हणजे भयंकर झाला, पण त्यामध्ये आपल्याला वाचवलं अक्षरशः. आधीपासून पण स्वामी सेवा म्हणा किंवा ज्ञानेश्वरीचं वाचन घरात तुमच्या वडिलांपासून असल्यामुळे ही ताकद तुम्हाला मिळाली ना. आजी करायची आमची. वाचन नाही केलं कुणी, पण आजी पंढरी करायची ना, त्या सगळं मी आनंद जायचो. आणि सुरुवातीला मला ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती जास्त होती माझ्या मनामध्ये. आणि मग ते भक्ती करत करत ना ज्ञानेश्वरचा हरिपाठ वगैरे वाचायचं थोडंफार. नंतर मग गुरु म्हणजे काय, गुरुच्या शोधात कसं जायचं काय नाही असं करत करत मी ना शेवटी दत्त महाराजांना गुरु मानलं होतो त्या मंदिरामध्ये. आणि माळ मग मी त्यांच्या पादुका माळ घातली पहिली. 5 वर्ष माळ शिकवली आणि गुरु करायचे होते. त्यावेळेस म्हणजे आर्थिक अडचणी बिडचणी हा विषय घरगुती असायच्या, पण लहान असं आपल्याला माहित नव्हतं या गोष्टीचं काही. घरचे बघायचं ना, त्या जबाबदारी आपल्याला नव्हत्या कुठल्या गोष्टी, त्यात माझं लक्ष नव्हतं. आणि मग आळंदीमध्येच अनुग्रह घेतला मी वारकरी संप्रदायाचा गुरुमंत्र घेतला. नंतर म्हणजे काय समस्या बिमस्या बरेच काय यायला लागल्या अशा भरपूर अशा. मग त्यावेळेस मी दत्त महाराजांचं चरण धरलं. दत्ताच्या बागेला दत्त महाराजांचे मला अनुभव भरपूर त्यांचे ना गाणगे अनुभवले. एक गाणगापूरमध्ये अनुभव होता, एक फार मोठा आजार होता मला बरं का. तर त्या संगमावरती ना तो भस्म असतो. आणि मी सुरुवातीला जेव्हा गाणगापूरला गेलतो ना, त्या संगमा आंघोळ करताना आमच्या बरोबर एक महाराज होते त्या संगमावरती. तर पायाला माझ्या खाली चुनचुन असं चावल्या जातात. ते महाराज पुढे सूर्यनमस्कार करत होते. मग त्यांना म्हणजे असं झाले तर म्हणजे मग चित्रणात स्पर्श करून गेले पाया तिचा. गाणगापुराचा अनुभव पहिल्यांदा झाला. नंतर माझा एक पोटाचा त्रास होता, त्या गाण्यात झाले 25-30 वर्ष. तेव्हापासून माझं पोट आजपर्यंत दुखलं. गाणगापुरात बस म्हणजे खाल्ला मी. आणि हा ते दुखायचं 1 वर्ष झालं मला पोटाचा. दत्त महाराजांनी पोटशुळाची व्याधी कशी बरी केली 14व्या अध्यायात आहे तसं. दत्त महाराज हे व्याधीचं मुळापासून नष्ट करणार नाही, फक्त विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे अंत्यकरणापासून. आणि तेव्हा मग दत्ताला मला पहिला जे पारायण केलं ना मी गुरुचरित्राचं, म्हणजे मला जॉब पुढे भेटून त्या खाय पाहिजे वांदे होते त्यावेळेस. आणि 3ऱ्या दिवशी मला जॉब भेटला होता. आणि तेव्हा म्हणजे महाराज माझ्या आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर तुमचं भेटावं. 8 दिवसामध्येच मला पारायण संपलं. 8 दिवसामध्ये मला गाणगापूरला जायचा विवाह आला होता. मग गाणगापूर तुळजापूर सगळं दिवस करून आलो मी. आणि मग त्यामध्ये मला त्यांनी प्रसिद्धी चांगली मग मी दत्ताचं पारायण आणून दत्त महात्म्य जेवढे असेल ना ते निस्वार्थी करायचं, कुठे अपेक्षा करतात चालू ठेवायचं. आणि नंतर मग दत्ताची सेवा घडत गेल्यानंतर मग स्वामींची सेवा झाली. स्वामींची सेवा स्वामींनी करून घेतली मग त्यांनी शंकर बाबांना पाठवलं अक्षरशः. अविरत सेवा सुरू आहे तुमची. आणि मग शंकर मठात मी 5 अष्टमी बोललो होतो महाराजांना की 5 अष्टमी करीन, मला काहीतरी घेऊन द्या. पहिली अष्टमी व्हायच्या आधीच मी गुरुवारी गेलतो. 3री अष्टमी योग असा होता की अष्टमीच्या दिवशी त्यांची पुण्यतिथी येते. त्या दिवशी मी गेलतो 4 तास लागली 15 तारखेला बरोबर दुर्गाष्टमीला. ती अजून 4 खेट्या त्यांच्या काढायचं. 14 तारखेला परत अष्टमी आलेली आहे, परत जायचं. अशा 5 खेट्या काढायच्या. आता ते
5 खेड्यात नाही काढायचं आपल्याला. आपलं त्यांनी जर चांगलं केलं तर आपलं आयुष्यभर जातं. किती छान. मग तेवढ्या पुरतं नाही 5 खेड्यापुरतं काम झालं मग असं नाही. फक्त आपलं आरोग्य व्यवस्थित राहिलं, अन्न वस्त्र निवारा भेटला बाज झालं, आपली सेवा त्यांची काढावी. आणि सेवा अजून घडते आपल्याकडून, अजून करून घेऊ त्यांनी. दुर्गाष्टमीचा जो सोहळा असतो, पालखी सोहळा धनकवडीच्या मठातला, तो खूप सुंदर असतो. संध्याकाळचा बघण्यासारखा असतो, महाप्रसाद आणि तो पूर्ण पालखी सोहळा. त्यावेळेस आम्ही ना लाईट जाऊ बोलतो तिथं, अष्टमी आहे ना, लाईट जाऊ बोलतो. आणि मग त्या 3-4 तास झाले ना, मग महाप्रसाद झाला आणि पालखी वगैरे त्याच्यात जागरण होतं खंडरायांचं. मग सगळ्या ज्या रीतीभाती आहेत ना ताई, त्या शंकर बाबा असतात, जे आपलं हायकुला 4 म्हणा काही म्हणा, सगळं तिथे भेटते आपल्याला. ते गुरु म्हणून ना योग्य. हो. आणि खूप छान पूजा वगैरे पण तिथे रोजची फार सुंदर करतात. म्हणजे मठ फारच सुंदर प्रासादिक आहे. छान छान छान. नाही, दुर्गाष्टमीचं पण फार महत्व आहे शंकर महाराजांच्या आयुष्यात, कारण त्यांचं प्रकट पण ते दुर्गाष्टमीलाच झालेत आणि त्यांचं देहावसान पण म्हणजे दुर्गाष्टमीलाच झालं. सोमवार दुर्गाष्टमी होती बघा, म्हणजे जन्म पण आणि देह पण त्या दिवशी त्यांनी ठेवला होता. आणि त्यांचं बघा तुम्ही ते शंकरगीता वाचन ताई, त्यात बरेच काही प्रश्न सुटले बघा आपले भरपूर. आणि ते खरं पारायण चांगले, त्याला कुठलं सोहळं काही नाही अजिबात, साधा ग्रंथ आहे. आणि आपण मराठीत साध्या भाषेत आहे आणि ते रिझल्ट त्याचा लागतो. मला थोडा अनुभव आला, म्हणजे ऑपरेशन ठेवलं आमचं एवढं महाराजांनी, आता थोडंफार आहे, अजून होणार 100% चांगलं. नक्की नक्की होणार दादा. आणि दादांना सांगून घेतो आपण की बाबा असं आपण स्वामींचं करतोय, बाबा शंकर बाबांच्या जाणार आहे मठामध्ये आणि त्या वाचणार आहे त्यांची शंकर बाबांची, ते म्हणजे वाचणार अक्षरशः. आणि जेव्हा नांदोर शिंगोट्याचा मठ चालू होता ना आपला बांधकाम, शागवीचा मठ दादाचा बंद पडला होता, त्यांनी नांदोर शिंगोट्याचा जागा घेऊन म्हणजे बांधकाम चालू होतं. तर मला वाटतं बहुतेक पाया उभारली झाली असं मठाची बरं का. तर त्यावेळेस ना शंकर बाबांची पादुका नाशिकला चालल्या होत्या, ते दादांच्या मठात गेला होता बघा, व्हिडिओ आला. हो, शंकर बाबा दादांच्या मठात गेले होते आणि दादांनी डोक्यावर घेऊन त्या पादुका फिरवल्या होत्या मठात त्यांच्या. म्हणजे ते हायवे रोडला आहे ना, मठ आपल्या हायवेपासून मला वाटतं अर्धा किलोमीटर अंतर आतमध्ये असं बघा. मेन रोडला येऊन दादांनी डोक्यावर त्या पादुका घेऊन मठात गेल्या, त्यांच्या घेऊन गेले होते अक्षरशः. त्यांची पायची जागली शंकर बाबांची. त्या मठामध्ये अनुभव येतो परिसराच्या मठामध्ये ना. आता ते एकदा 2000 मला वाटतं कधी 21ला त्यांच्या मूर्तीमधून पाणी येत झाली असं. कुठल्या म्हणजे आपल्या दादांच्या मठातल्या? दादाच्या मठातल्या. हो, ते आम्ही प्रत्यक्ष पाहिलं बरं का. ते सप्ताह होता 8 दिवसाचा आणि त्या मूर्तीमधून असं पाण्याची धार लागली अशी. ती प्रत्यक्ष आम्ही डोळ्याने पाहिली. बघा, कमाल आहे ना. हो, प्रत्यक्ष पाहिली. आता मध्ये दादानी 8 दिवसाचे उपवास केले ना ताई, त्या उपवासावर त्यांनी म्हणजे अन्न पाणी केलं. 21 दिवस उपवास त्यांचे होते. आणि त्यांचे उपवास हे झाल्यानंतर त्याचा पारणा फेडल्यानंतर आहे ना, 3 वाजताची एक मनुष्य आलता, उंच दिप्पाड बरं का, एकदम उंच. हा सत्य अनुभव आहे. आणि बऱ्याच सेवेकऱ्यांनी त्यांना पाहिलं असेल बरं का. आणि उंच होते एकदम, हात त्यांचे असे बरेच मोठे हात होते, तसे हात होते त्यांचे. आणि मग ते मठात थांबले, आतमध्ये गेले, दर्शन घेतलं. दादांनी त्यांना काय पैसे देऊ केले, त्यांनी पैसे नव्हते घेत. दादांनी त्यांचे कसे पैसे टाकले, ते बाहेर गेले, त्यांनी स्वामींची मूर्ती आणली आणि बाकीचे पैसे परत त्या पेटीत टाकले अक्षरशः. आणि ती निघून गेली अक्षरशः. त्यांच्या मठातलं कुत्रे ताई पुण्याला किती वेळ बुकायचं, पण ते बाबा आले ना, कुत्र्यांनी हो नाही सु नाही काय नाही. हो, एवढा अनुभव. म्हणजे तिथं ते त्यांचं जे उपवास होते ना, ते फळा झाले बरं अक्षरशः. हो, बघा ना, म्हणजे 21 दिवस निर्जली उपवास केले गेले. पाणी पिलं असेल त्यांनी, पण खाणं पिणं नव्हतं. पाणी लोकांच्या आग्रहाचं तरी पाणी पिलं होतं, ज्यूस वगैरे घ्यायचं ते, पण तेवढे उपवास तरी कडे केले होते. आणि तिथं महाराज म्हणजे येऊन गेले अक्षरशः. कुठल्या ना कुठल्या रूपाने येतात ते माहिती तुम्हाला. हो ना, खरं. स्वामी साक्षात तिथे मठात येऊन गेले होते. आणि आता काल परवाच दादा कुरवरला गेलते बघा. हा, तर ते पुण्या स्टेशन आहे, तेव्हा पण महाराज त्यांचे समक्ष आले होते. असं त्यांनी मला सांगितलं, ते वृद्ध मनुष्य होता असं उंच, त्यांना बाकर काहीतरी खायला पैसे मागितले. दादा त्यांना जेवण घेऊन दिलं, चपात्या घेतल्या, भाजी घेतली आणि म्हणजे बाबा खा थोडंफार, त्यांना खायला दिलं. आणि पैसे ते घेत नव्हते, दादानी बरेच त्यांच्या खिशात पैसे टाकले. आणि बोलता येईल तो माणूस दादानी मागं ओळून पाहिलं ना, तो माणूस डायरेक्ट गायब झाला. काय सांगताय? हो, ही परवाची गोष्ट आहे. परवा 4 दिवसाची गोष्ट बघा. कमाल आहे. नाही, कबाल आहे, खरंच कबाल आहे. नाही, आणि दादा कसं स्वतःपुरती सेवा न करता निस्वार्थीपणे सगळ्या म्हणजे सेवेकरांसाठी करतात ना. हे खूप महत्वाचं आहे. लोकांचे अनुभव वाढावे म्हणून स्वतः आहे ना, अनुष्ठान पारायण किती असतात चालू, बापरे. भरपूर चालू असतात. आणि ते निराश होऊन जात नाही. आणि किती म्हणजे छान. मी तुमचा भाऊच आहे, तुम्ही इथं म्हणजे मी पण जाऊन आले ना. स्वच्छ कारभार आणि मेन म्हणजे
कुठलीही एकटी स्त्री सुद्धा अगदी सुरक्षितपणे तिथे राहू शकते, कसलाही खर्च नाही. आजकालच्या जमान्यात कोण करते हो दादा एवढं? नाही नाही, तिथे जेवण खाऊन फ्री आहे, राहण्याची सोय सगळी फ्री आहे. हो ना. आणि नाश्ता पाणी फ्री आहे. राहायची म्हणजे आता बाहेर आपल्या अक्कलकोटला जरी गेलो ना ते चार्जेस द्यावे लागतात, द्यावे लागतात. आणि फ्री असेल तर बाकी आहे फक्त राहण्याची सोय फुकट आहे. तिथे लॉजिंगला भाडे नाही किंवा काही नाही काही नाही, माणूस राहू शकतो आरामशीर. किती दिवस तुम्ही राहू शकता, पारायण करू शकता विना मोबदले. ते पारायणाचे पैसे घेतले नाही, काही ठिकाणी पारायणाचे पैसे घेतात ना, काही ठिकाणी ना हो पारायणाचे पैसे घेतात, यज्ञाचे पैसे घेतात. कुठली शांती असेल त्याचे कुठले पैसे घेतले नाही. प्रश्नोत्तर ते फ्री असते, प्रश्नोत्तर ₹1 घेतला जातो. नाही प्रदीपदादांचं सगळं कुटुंबच स्वामीमय, म्हणजे त्यांचे आई बाबा, मयुरीताई, सगळ्या पूर्ण फॅमिली. आणि आपल्या इकडे म्हणजे ना आपल्याला एवढा मोठा माणूस भेटला बाबासाहेब मानतात ते, फार मोठे मनुष्य आहे. दुसरी गोष्ट त्यांचं आता ताई ना माझ्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला बरं लग्नाचा प्रॉब्लेम होता, बराच आर्थिक प्रॉब्लेम होता भरपूर. लग्न ठरलं होतं पण ते होणार कसं काय, हो ना, म्हणजे काय नियोजन कसं करायचं आता दिनाच्या ते म्हणजे काय काळजी करू नका, लग्न व्यवस्थित पार पाडेल. आणि आम्ही रजिस्टर करणार होतो, पण मनामध्ये होतं की आपलं रीतिरिवाज आहे, आपल्या काय परंपरा आहे, हळद असते म्हणा किंवा बरं देवाचं कार्य असतं ते व्हावं. पण महाराजांनी ताई सगळं शॉर्टकट मध्ये पण ना वृत्ती प्रथेप्रमाणे ना अभिषेकापासून हळदी सगळ्या गोष्टी ना करून घेतल्या. आणि त्याच्यामध्ये संकट थोडं होतं लग्नामध्ये बरं का, की एक वेगळी गोष्ट होती बरं का, सांगता येत नाही मला अशी, पण त्याचे दादरा म्हणत जातात असा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. ते म्हणजे ते होणार नाही गोष्ट अजिबात, तुम्ही काळजी करू नका, लग्न सुखरूपपणे पार पाडेल. आणि तुम्ही आम्ही थोडं टेन्शन मध्ये होतो, ती गोष्ट दादाने सांगितली, महिन्याभरात सांगितली मला ती गोष्ट होणार नाही, ती गोष्ट नाही. ते स्वतः म्हणले होते लग्नाला मी स्वतः उपस्थित राहील. आणि तेव्हा त्यांचा कार्यक्रम चालू होता मठामध्ये, पारायण बसवत दत्त जयंतीचं. दुसऱ्या दिवशी ते स्वतः लग्नाला आले, आशीर्वाद दिला, शुभाशीर्वाद दिला आणि येऊन निघून गेले. म्हणजे एवढं कोण कोणासाठी करत असेल दादा, कोण करणार आहे. आणि त्यांच्या मागे एक सेवेकऱ्याचा प्रश्न नाही, किती सेवेकऱ्यांचे प्रश्न कोण असते सारखे चालू. आणि त्यांचा एवढा मोठा दरबार होता ताई. आणि त्या पारायण सोहळ्याच्या इतकं संगमनेर पुणे बरेच अंतर आहे, 4-5 तास लागतात. पण तिथं सप्ताह लाखो लोक त्यांच्या दारात होते, पण ते बिचारे एवढे सोडून आपल्यासाठी आलते. किती बघा ना, म्हणजे माया प्रेम आहे हे नशीब आपल्याला अक्षरशः कोण कोणासाठी करते एवढं नाही करत, खरं दादा. तेवढा त्यांचा अनुभव आहे. आता मला काय बाकीचे आठवले ना, हो नक्की पुढच्या वेळेस सांगा दादा. खूप छान तुम्ही अनुभव सांगितलेत. चालेल दादा. श्री स्वामी समर्थ दादा. अवदुंबर दत्त दिगंबर तू, अवदुंबर दत्त दिगंबर तू, अवदुंबर दत्त दिगंबर तू, अवदुंबर दत्त दिगंबर. तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.